हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड इव्हिनिंग. आज संध्याकाळचा ब्लॉग बनवते. आज मी कोळंबी आणलेली आहे, ताजी अशी कोळंबी आणि मस्तपैकी बोंबील आणलेले आहेत. आज बेत आहे कोळंबीचा सार आणि बोंबील फ्राय. तर त्याच्यासाठी मी तयारी केलेली आहे, पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. कढईमध्ये प्रथम मी तेल घातलं आणि तेलामध्ये कढीपत्ता आणि थोडंसं लसूण घालून मी कांदा टाकला आहे. कांदा चांगला भाजून झाला की मग मी त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा मी ठेचा बनवला होता ना, तो टाकला. त्याच्यानंतर तो चांगलं चांगलं परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार. मग कांदा चांगला असा गुलाबी कलरचा झाला की मग आता मी टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये. मी दुपारीच गेली होती मार्केटला आणि फिश घेऊन आली. ते चांगले स्वच्छ केले आणि त्याला मी हळद मीठ वगैरे सर्व लावून कोळंबीला पण आणि स्वच्छ करून कोळंबी आणि बोंबील त्या दोघांना पण हळद मीठ लावून ठेवून दिलं होतं. तर चांगलं त्याच्यामध्ये ते हळद मीठ चांगलं मुरून जाईल म्हणून. आता मी त्यामध्ये आपलं कांदा टोमॅटो टाकला, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं कारण कोळंबीमध्ये अगोदरच मी थोडं टाकलेलं आहे. त्यामुळे ह्यामध्ये मी आता थोडंसंच टाकलं मीठ. आता ही कोळंबी बघा, सकाळी मी सगळं कोटिंग करून ठेवलं होतं, ते आता मी ही कोळंबी आपल्या कांदा टोमॅटोमध्ये टाकणार आहे. त्याच्या अगोदर मी पहिला मसाले टाकणार. मी मालवणी मसाला, मग त्यानंतर हळद टाकलेली आहे त्यामुळे मी हळद टाकणार नाही. मालवणी मसाला आणि थोडंसं जिरा धण्याची पावडर मी टाकली. थोडंसं आम्हाला स्पायसी लागतं त्यामुळे थोडं जास्त तिखट मी टाकलं आणि ते चांगलं मी पुन्हा एकदा परतवून घेणार आणि त्याच्यानंतर मग मी त्यामध्ये कोळंबी टाकणार आहे. चांगलं ते व्यवस्थित तेलामध्ये कांदा टोमॅटो मसाला चांगला, यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला पॉकेट पण मी थोडंसं टाकलंय. चांगला परतवून घेणार आणि आता मी त्यामध्ये कोळंबी जी मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेली होती ती त्यामध्ये मी घालणार आणि जे त्याचं पाणी पण सुटलेलं होतं ते कोळंबीला, ते मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि कोळंबी आता चांगली मसाला त्याला चांगला लागेपर्यंत परतवून घेणार. म्हणजे कोळंबी पण तेलामध्ये थोडं तेल आणि मसाल्यामध्ये थोडीशी शिजून येते. कोळंबी ताजी असली तर त्याचा सार खूप टेस्टी आणि चांगला होतो. आणि मी सकाळी आणलेली कोळंबी होती ती चांगली एकदम पांढरी व्हाईट कलरची होती. ती खूप छान, त्याचा सार मस्त खूप सुंदर होतो त्याचा सार. आणि ताजी जेवढी मच्छी असेल त्याचं मच्छीचं जे काय सार असेल, फ्राय असेल, खूप छान टेस्टी होतं. त्यामुळे ताजी मच्छी असणं खूप गरजेचं असतं. मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं परवा दिवशी मी जे बनवून ठेवलं होतं संडेला, ते त्या वाटण मी घालणार आहे. ते मटणासाठी, चिकनसाठी सर्वासाठी वापरलं जातं आणि कोळंबीमध्ये पण आपण भाजकं वाटपच घालतो. खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर वगैरे ते जे काय असेल ते भाजून वगैरे ते वाटण बनवतो आणि तसंच घालतो. तर हे माझं वाटण अगोदरच मी तयार करून ठेवलेलं होतं. त्यातलंच आता मी थोडंसं वाटण घालणार आहे. वाटण जास्त घालणार नाही. वाटण जास्त घातलं तर मग त्याची चव थोडीशी हे होते, म्हणजे वेगळी लागतं. थोडंसं कमी घातलं की वाटण टेस्टी खूप सुंदर लागतं आणि आम्हाला तसंच आवडतं. एकदम जास्त वाटण घातलं की ते मसालाच लागतो. त्यामुळे मी वाटण जास्त वापरत नसते कधी पण कोळंबीचं सार बनवताना. थोडंसं वाफेवर ठेवणार आणि नंतर मी वाटण घालणार आता ह्याच्यामध्ये. आता बघा, त्याला साईडने तेल कसं छान सुटलेलं आहे आणि कोळंबी पण थोडीशी चांगली शिजलेली आहे. आता लास्ट ह्याच्यामध्ये वाटप घालायचं आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी मग टाकणार मी. आता मी वाटण थोडंसंच टाकते, अजून थोडंसं मी टाकणार. आणि दोघंच जण आहोत ना आम्ही, मग आम्हाला दोघांना बस झाली. तेवढा सार बस झाला. त्यामुळे मी जास्त वाटण काय ह्याच्यामध्ये टाकणार नाही. आणि आता त्याला वाटण पण चांगलं कोळंबी आणि मसाल्यामध्ये चांगलं परतून घेणार आणि नंतर जेवढं लागेल तेवढं थोडंफार पाणी टाकणार. जास्त ना घट्ट ना पातळ असं, म्हणजे मीडियम असा प्रकार सार बनवणार आहे मी.
तो भाताबरोबर पण छान लागतो आणि भाकरी बरोबर पण छान लागतो. मी आज भाकरी बनवलेल्या आहेत, तांदळाच्या भाकरी बनवून ठेवलेल्या. आता फक्त माझं सार बनवायचं बाकी आहे. साराला पण छानपैकी उकळी आलेली आहे. आता उकळी आली त्याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर कोथिंबीर घालून गार्निश करणार. मग झाला सार. आणि पातळ पण नाहीये आणि जास्त घट्ट पण नाहीये. असा खूप सुंदर असा छानपैकी सार झाला आणि खूप टेस्टी झाला होता. सुंदर एकदम मस्त झाला होता. आता बोंबील पण फ्राय करायचे आहेत. बोंबीलला पण मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये मसाला टाकणार. आणखी थोडंसं रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं. म्हणजे तांदळाच्या पिठामुळे बोंबील एकदम कुरकुरीत होतात, चांगले क्रिस्पी होतात, खूप छान होतात. त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण घातलं आणि बोंबीलमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा पण जरासा घातला आणि थोडंसं मीठ टाकलं कमी पडेल म्हणून. आणि हे जे कोटिंग करायसाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये पण मी थोडंसं मीठ टाकलं. म्हणजे ते वरच्या कोटिंगला खाताना खूप चांगलं छान लागतं, कुरकुरीत अगदी टेस्टी लागतं. मीठ लावल्याने त्याला वरच्या कोटिंगला पण छान चव येते. त्यामुळे त्याच्यामध्ये पण टाकलं आणि हे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून मग सगळे बोंबील मी त्याच्यामध्ये चांगले कोटिंग करून घेणार आणि पॅनमध्ये तापायला ठेवलेलं आहे. पॅनमध्ये मग तेल टाकून शॅलो फ्राय करून घेणार ते. आणि बोंबील पण एवढे छान झाले होते, खूप सुंदर झाले होते आणि बऱ्याच दिवसांनी मी आणले होते त्यामुळे खायला पण मजा येते. रोज रोज खाल्लं की आपल्याला तेवढे एवढे चांगलं वाटत नाही. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर मी आणले त्यामुळे खाण्याला पण थोडं मजा आली. आणि काय होतं अशी काहीतरी मच्छी म्हणा, नॉनव्हेज चिकन विकन काय असेल तर आपल्याला एक घास जरा जास्तच जातो. आता मी ह्या पॅनमध्ये लसूण टाकली ठेचून. आता मी ते बोंबील आहेत ते बोंबील सगळे एक 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 करून लसूण थोडीशी अशी काळपटसारखी अशी जरा हे झाली की मी सगळे बोंबील असे टाकून घेणार. एक 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 करून सर्व बोंबील माझे राहिले आणि मंद गॅस करून मग मी ते चांगले व्यवस्थित त्याला क्रिस्पी होईपर्यंत चांगले फ्राय करून घेतले आणि एवढे सुंदर झाले होते, खूप छान झाले होते. आजचा मेनू खूप छान आणि मस्त झाला होता आणि खूप सुंदर जेवण पण खूप छान झालं होतं. मिस्टर आल्यावर आम्ही जेवण करून घेतलं. मग माझी रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चला या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.